नमस्कार. सर्व लाडकी बहीण आणि माता भगिनी यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट पाहणार आहोत. तर चला, आज महाराष्ट्रामध्ये गोंदिया या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी सर्वात मोठे आंदोलन झाले आहे. ते आंदोलनामध्ये काय काय घटना घडल्या त्याची माहिती आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बऱ्याच महिला वगळल्या गेल्या आहेत. अनेक महिलांची KYC चुकली आहे. अनेक महिला त्यामध्ये अपात्र केले आहेत. मोठ्या प्रमाणावरती महिलांची फसवणूक झाल्याचे दिसून येते. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली त्यावेळेस सरकारने जाहीर केले होते की आम्ही केव्हाही ही योजना बंद करणार नाही. पण सरकारने प्रत्येक निवडणूक लढली, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जिंकली आणि लढली सुद्धा. प्रत्येक वेळेस सरकारने महिलांना विनंती केली, महिलांपुढे हात पसरला की आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही. अशा पद्धतीने सरकार हे जिल्हा परिषद, आत्ताची झालेली निवडणूक, त्याचबरोबर विधानसभा, लोकसभा अशा सर्व नगरपालिका, महानगरपालिका अशा सर्व निवडणुकामध्ये सरकार हे लाडकी बहिणीमुळेच निवडून येत आहे. कारण लाडकी बहीण मतदान केल्यामुळेच भाजप सरकार असो किंवा महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष असू दे, सर्वजण हे लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी मतदान केल्यामुळेच निवडून येत आहेत. लाडकी बहिणीने मतदान जर नाही केले तर सरकार निवडून येणे अशक्य आहे. कारण सरकारचे सर्वात जास्त मतदान हे महिलांचे आहे. कारण महिला ह्या कधीही विश्वासघात करत नाही किंवा त्यांना एखादा विश्वास दिला की ते कोणत्याही प्रकारे त्याचे काम ते जबाबदारीने करतात. अशा पद्धतीने महिलांनी सरकारला निवडून दिले आहे. पण सरकारला मात्र याचा विसर पडला आहे. कारण सरकार आता महिलांना फसवणूक करत आहे. अनेक कारण लावून महिला त्यामध्ये वगळत आहेत. या संदर्भात आज सर्वात मोठे आंदोलन गोंदिया या ठिकाणी झाले. अनेक महिला त्या रस्त्यावरती आल्या. बघा, सरकारला असं मोकळं सोडणं गरजेचं नाही. कारण सर्व महिलांनी आता या ठिकाणी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे. या आंदोलनामधून सरकारने देखील लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकारने अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचललेलं नाही. महिलांना सांगत आहेत की आधार सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा आणखी काही प्रॉब्लेम आहे, अशी दिशाभूल करत आहेत. KYC चुकली आहे. आपण असं कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. सरकार फक्त महिलांची फसवणूक करत आहे. आपण आपल्या भागातील सर्व महिला एकत्रित करून आपल्या तालुक्यातील तहसीलदार असेल किंवा अन्य तलाठी ऑफिस असेल, सरकारी ऑफिस या ठिकाणी आपण सर्व ग्रुपमध्ये महिलांनी जाऊन निवेदन द्यायचे आहेत आणि सामील व्हायचे आहे. आणि म्हणजेच आपला लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद पडणार नाही. कारण आपण आत्ताच एकत्र आलो नाही तर आपला मग कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी एकत्रित येऊन अर्ज करणे किंवा तक्रार करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने आपण ही लाडकी बहीण योजना वाचवू शकतो. नाही तर सरकार ही योजना बंद करून किंवा अनेक महिला वगळून फक्त थोड्याच महिलांना लाभ देऊ शकते. मग यामध्ये महिलांची फसवणूक होऊ शकते. पण असं होणार नाही. कारण अनेक ठिकाणी महिलांचा उद्रेक झालेला आहे. अनेक महिला या आता रस्त्यावरती येत आहेत. महिला नाराज झाल्या आहेत. त्यामुळे सरकारवरती आंदोलनाचे सुद्धा पाऊल महिलांनी ठोस उचलले आहे. एवढा मोठा रस्तासुद्धा महिलांनी जागेवरती बंद केला होता. त्यामुळे तुम्हीही तुमच्या भागामध्ये मोर्चामध्ये लोकसहभागातून तुमचे म्हणणे मांडा. या संदर्भातील अपडेट जे आहे ते सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती दिले जाईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपला व्हिडिओ सर्व मित्रपरिवारामध्ये शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.